भावा, अरे ऊस बिलात नाही, आधी गाडी घेऊया, पाणीपट्टी नंतर भरूया. अरे मर्दा, गाडी घेऊन पेट्रोलवर खर्च करण्यापेक्षा पाणीपट्टी भर आणि भविष्यात शेतीच्या पाण्याची चिंता मिटवू. कोल्हापूर पाटबंधारे मंडळांतर्गत कोल्हापूर पाटबंधारे विभाग दक्षिण आणि उत्तर कोल्हापूर यांचे विनम्र आवाहन, पाणीपट्टी भरा, जलसंपदा विभागास सहकार्य करा. विविध मागण्यांसाठी जुनी पेन्शन योजनेचा शिक्षण उपसंचालक कार्यालयावर आक्रोश मोर्चा. शिक्षण सेवक पद रद्द करा. सन 1982-84 ची जुनी पेन्शन योजना पूर्ववत लागू व्हावी. गोरगरिबांच्या शाळा बंद करणारा संच मान्यतेचा अन्याय निर्णय बदलावा. आश्वासित योजना लागू करावी. तसेच टप्पा अनुदान शाळांना अनुदानाचा पुढील टप्पा मिळावा आदी मागण्यांसाठी जिल्ह्यातील प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक, खासगी प्राथमिक, महानगरपालिका, नगरपालिका शिक्षक व सेवक यांनी महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटनेच्या वतीने शिक्षण उपसंचालक कार्यालयावर आक्रोश मोर्चा काढण्यात आला. मोर्चा टाउन हॉल महानगरपालिका बिंदू चौक मार्गे शिक्षण उपसंचालक कार्यालयावर धडकला. त्यानंतर मोर्चाचे रूपांतर सभेत झाले. या आक्रोश मोर्चास जिल्ह्यातील सर्व शिक्षक संघटना, शिक्षण सेवक यांनी शिक्षकांच्या अनेक प्रलंबित मागण्यांसाठी जोरदार घोषणाबाजी केली. मागण्यांचे फलक घेऊन मोर्चेकरी सहभागी झाले होते. मागण्यांचे फलक लक्षवेधी ठरले. महिलांची संख्या लक्षणीय होती. समान काम समान वेतन या सूत्रानुसार शिक्षण सेवक पद रद्द होणे आवश्यक आहे. शिक्षण सेवक सारखे वेठबिगारी पद रद्द न झाल्यास राज्यस्तरावर मोठे आंदोलन छेडले जाईल असा इशारा महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटनेचे अध्यक्ष मंगेश धनवडे यांनी दिला. यावेळी जिल्हाधिकारी नंदकिशोर भंडारी यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आलं. या मोर्चात सर्व संघटनांचे प्रतिनिधी तसेच जुनी पेन्शन संघटनेचे सल्लागार, शिक्षक बँकेचे संचालक अमर वरुटे, श्रीनाथराव पाटील, विजय रामाने, मारुती फाळके, बालाजी पांढरे, निलेश कारंडे, मारुती फाळके, संतोष गायकवाड, विश्वनाथ बोराटे, प्रमोद पाटील, सुनील पाटील, महिला जिल्हाध्यक्ष आरती पोवार, संगीता कडूकर, संजय भोसले, बीएल कांबळे, राहुल कांबळे, प्रकाश गुट्टे, संजय पाटील, गजानन कुंभार, अमोल गायकवाड, सतीश रणशिंगे, रामेश्वर बिभुते, तालुकाध्यक्ष आनंद पाटील, संतोष जुगळे, अमोल पाटील, संदीप पाटील, विनायक गिरी, मारुती पोवार, दिलीप वाळवेकर, बाबूराव कांबळे, बाबूराव निकम, सत्यवान सोने, दीपक गायकवाड, उमेश कुंभार शिक्षक बहुसंख्येने मोर्चात सहभागी झाले होते. या आंदोलनाला शैक्षणिक व्यासपीठ अंतर्गत येणाऱ्या शिक्षक संघटना, प्राथमिक शिक्षक संघटना, माध्यमिक संघटना, कान्स्टाईब, नपा, मनपा, खाजगी अनुदानितेच्या सर्व शिक्षक संघटनांनी पाठिंबा दिला. माझा महाराष्ट्र न्यूज कोल्हापूर. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी माझा महाराष्ट्र न्यूजला आजच सबस्क्राईब करा.